हा मिळणार आहे. आता विद्यार्थ्यांच्या आवडीच्या ब्रँचेस, उत्तर त्या क्रमाने आवडीच्या डावीकडून उजवीकडे. सगळ्यात पहिल्यांदा विद्यार्थी विचार करतो की मला कम्प्युटर आयटी या फील्डमध्ये काम करायचं. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन, ज्याला सर्किट ब्रँचेस म्हणतात, एकमेकाशी संलग्न असलेल्या ब्रँचेस. मेकॅनिकल इंजिनिअरिंग, जी सगळ्यात मोठी ब्रँच आहे. सिव्हिल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, या ब्रँचेसच्या अवतीभोवती 90 ब्रँचेस 100% ह्या आधारलेल्या आहेत. त्याच्या सगळ्या गोष्टींची आपण तोंड ओळख करून घेऊ. सगळ्यात पहिली ब्रँच आहे कम्प्युटर इंजिनिअरिंग, ज्याची सगळ्यात जास्त आज डिमांड आहे. आता याच्यामध्ये काय आहे, याच्यामध्ये तुम्हाला विद्यार्थ्याला वाटतं की मला फक्त सॉफ्टवेअर इंजिनियर व्हायचं म्हणजे मला कोडिंग करायचं, पण त्याच्यासोबत बाकीच्या गोष्टी सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे. जसं की ऑपरेटिंग सिस्टीम्स असेल, डेटा सिक्युरिटी असेल, नेटवर्किंग असेल, डेटा स्ट्रक्चर असेल, डेटाबेस मॅनेजमेंट असेल. सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या, आज सायबर सिक्युरिटीला सगळ्यात जास्त महत्व आलेलं आहे आणि त्याची डिमांड ही सगळ्यात जास्त आहे. त्यामुळे बऱ्याचशा कॉलेजेसनी सायबर सिक्युरिटी ही स्पेशल ब्रँच एक सब्जेक्ट म्हणून न घेता एक स्पेसिफिक ब्रँच म्हणून घेतलेली आहे. त्यामुळे तुम्ही त्याच्यामध्ये सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं करिअर करू शकता. दुसरी महत्वाची ब्रँच आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. आज लक्षात घ्या, आपण सगळेजण इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा खूप वापर करतो. आपलं आयुष्य त्याच्यावर अवलंबून आहे. साधं उदाहरण घ्या, आपण एटीएम मध्ये जाऊन पैसे काढतो. तिथं त्या सगळ्या ऍप्लिकेशन्स तुम्हाला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या जोरावरच झालेल्या दिसतात. ह्याच्यामध्ये काय काय अभ्यासक्रम असतात, तर सर्वसाधारणपणे तुम्हाला मल्टीमीडिया असेल, ह्युमन कम्प्युटर इंटरफेस असेल, इन्फॉर्मेशन सिक्युरिटी असेल, डेटा अनालिटिक्स असेल, या गोष्टींचा सिलेबस तुम्हाला असतो आणि या डोमेनमध्ये आपल्याला अभ्यास करता येतो. याच्यानंतर त्याचा फ्युचर स्कोप काय. आता खूप काळजीपूर्वक ही स्लाइड बघा. आर्टिफिशियल इंटेलिजन्स सगळ्यांनी ऐकलंय, एआय. डेटा सायन्स सगळ्यांनी ऐकलंय. त्याच्यानंतर डेटा सिक्युरिटी म्हणजे सायबर सिक्युरिटी ऐकलंय. इंटरनेट ऑफ थिंग्स ऐकलंय. रोबोटिक प्रोसेस ऑटोमेशन आपण ऐकलंय. डेटा सायन्स आपण ऐकलंय. हे सगळे बज वर्ड्स आहेत आणि ह्याच्यामध्येच भवितव्य आहे. आता इथं मी गोष्ट जबाबदारीने सांगतोय, तुम्ही ब्रँच कुठलीही घ्या, तुम्ही सिव्हिल इंजिनियर व्हा, इलेक्ट्रिकल इंजिनियर व्हा, मेकॅनिकल इंजिनियर व्हा, तरी सुद्धा तुम्ही तुमचं करिअर डेटा सायन्स मध्ये करू शकता, सायबर सिक्युरिटी मध्ये करू शकता, एआय मध्ये करू शकता, मशीन लर्निंग मध्ये करू शकता. म्हणजे एआय, एमएल, डीएस या सगळ्यासाठी तुम्ही कम्प्युटर इंजिनियरच झालं पाहिजे असं अजिबात नाही. तुम्ही कुठलीही ब्रँच घेऊन त्याच्यामध्ये जाऊ शकता. हा मूलभूत फरक लक्षात ठेवा. याच्यानंतर विद्यार्थ्यांना मला आवर्जून सांगायचंय की केंद्र सरकार आणि राज्य सरकारने इलेक्ट्रॉनिक्स इंडस्ट्रीमध्ये खूप साऱ्या जॉब ऑपॉर्च्युनिटी तयार केलेल्या आहेत. बऱ्याचशा कंपन्या आज भारतामध्ये त्या इलेक्ट्रॉनिक्स फील्डमध्ये येत आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचा जास्तीत जास्त बेनिफिट मिळू शकतो. त्यामुळे ही सुद्धा तुम्ही तुमच्या लिस्टमध्ये फेवरेट ब्रँच म्हणून ठेवली पाहिजे. कारण लक्षात घ्या, आपल्या घरात वापरणाऱ्या प्रत्येक वस्तूमध्ये इलेक्ट्रॉनिक्स पार्ट आहे, इलेक्ट्रॉनिक्स डिव्हायसेस आहेत. साधं मोबाईल फोनचं उदाहरण घ्या, त्याच्यामध्ये सगळ्याच्या सगळ्या गोष्टी इलेक्ट्रॉनिक्स आहेत, बरोबर. आणि टेलिकम्युनिकेशनमुळे सगळं जग जवळ आलंय. एक 10 वर्षापूर्वी किंवा 4 वर्षापूर्वी आपल्या घरातलं उदाहरण घ्या, आपल्या घरी सगळ्यात मिळून एक मोबाईल फोन असायचा. आज प्रत्येकाकडे एक मोबाईल फोन आहे घरातल्या, त्याच्यामध्ये 2 सिम आहेत, बरोबर. एक रात्री 12 पर्यंत चालू असतं, एक 12 नंतर ऍक्टिव्हेट होतं. म्हणजे डेटा संपला, दुसरं काय अर्थ डोक्यात आणू नका. म्हणजे आज सगळेजण टेलिकम्युनिकेशनवर आधारित आपण किंवा आपल्याला त्याची सवय लागलेली आहे. आणि तुम्हीच मला सांगा, टेलिकम्युनिकेशनचा वापर वाढणार आहे का कमी होणार आहे. 100% वाढणार आहे. त्यामुळे ह्या फील्डमध्ये चांगले लोक, तज्ञ लोकांची गरज ही 100% लागणार आहे. त्यामुळे ही फील्ड सुद्धा सगळ्यात महत्वाची आहे, ती आपण येणं गरजेचं आहे. त्याचा फ्युचर स्कोप ईएनटीसीचा, ह्याच्यामध्ये एम्बेडेड सिस्टीम्स आहे, नेटवर्किंग आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, व्हेरी लार्ज स्केल इंटिग्रेशन आहे, आयओटी आहे, रोबोटिक्स आहे, मेकॅट्रॉनिक्स आहे, सिग्नल प्रोसेसिंग आहे. या सगळ्या गोष्टींमध्ये आपण या डोमेनमध्ये खूप चांगल्या पद्धतीने काम करू शकतो. त्याच्यानंतर सगळ्यात मोठी ब्रँच आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग. आता मेकॅनिकल इंजिनियर झालं म्हणजे कष्टाचं काम करावं लागतं, हा निव्वळ गैरसमज आहे. असं अजिबात नाही. हातच काळे करावे लागतील, मशीन बरोबर समाल काम करायला लागेल असं अजिबात नाही.
त्याच्यामध्ये कॅड कॅम किंवा सीएई कम्प्युटर एडेड इंजिनिअरिंग या डोमेन मध्ये तुम्ही जर एक्सपर्ट झाला तर तुम्ही कुठल्याही ऑर्गनायझेशन मध्ये खूप चांगल्या पद्धतीनं डिझाईन इंजिनियर म्हणून काम करू शकता. म्हणजे मला सांगायला अभिमान वाटतो की मी स्वतः मेकॅनिकल इंजिनियर आहे. माझ्या घरी मी माझ्या 2 भाच्यांना मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिग्री करायला सांगितली आणि ते दोघंही आज मल्टीनॅशनल कंपनीमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं सीएई इंजिनियर आहे. आणि हे कशामुळे शक्य झालं तर त्यांनी तो डिसिजन घेतला आणि तो खरा करून दाखवला. त्यामुळे तुम्ही सुद्धा त्या गोष्टीचा विचार करू शकता. लक्षात घ्या, शुगर फॅक्टरी पासून बँकेपर्यंत प्रत्येक फील्डमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरला नोकरी आहे. मुलींसाठी तर सगळ्यात जास्त संधी आहे. तुम्हाला मी जागा वाटप कसं होतं हेही सांगणार आहे. ज्यावेळी आपण ऍडमिशन प्रोसेसची थोड्या वेळानं चर्चा करणार आहे त्यावेळी तुमच्या लक्षात येईल की मुलींसाठी काही जागा राखीव असतात. मेकॅनिकल साठी सुद्धा मुलींच्या राखीव जागा असतात. त्याच्यामध्ये कमी मार्क असून सुद्धा मुलींना चांगलं टॉपचं कॉलेज मिळतं, पण मुली ते धाडस करत नाही. तर इथं उपस्थित असलेल्या सगळ्या मुलींना मला हे सांगायचंय की तुम्ही जर मेकॅनिकल ब्रांच निवडली तर तुम्हाला 100% चांगलं कॉलेज मिळेल आणि तुमची प्लेसमेंट सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकते. तुम्हाला नोकरी सुद्धा चांगल्या पद्धतीनं लागू शकते. मग ह्याच्यामध्ये 3D प्रिंटिंग, हीट अँड पॉवर, नॅनो टेक्नॉलॉजी, प्रोडक्शन असे सब डोमेन्स आहेत, सब ब्रँचेस आहेत. त्याच्यानंतर सिव्हिल इंजिनिअरिंग. हे काय ओळखीचे चित्र आहेत का? पहिलं चित्र कशाचं आहे? डावीकडचं मुंबईतला ब्रिज आहे, वांद्रे वरळी सी लिंक. सेंटरला काय दिसतंय? दुबईचं चित्र आहे, बुर्ज खलिफा दाखवलाय आणि या साईडला एक डॅम आहे. आता माणसाच्या मूलभूत गरजा कुठल्या आहेत? अन्न, वस्त्र, निवारा आणि मोबाईल फोन. बरोबर, मोबाईल फोन सोडून द्या, पण निवारा ही आपली मूलभूत गरज आहे आणि सिव्हिल इंजिनियर हा निवाऱ्याशी संदर्भात आहे. लोकसंख्या वाढणारच आहे, घरं लागणारच आहे, रस्ते खराब होणारच आहेत, ब्रिजेस बांधावी लागणारच आहेत. म्हणजे सिव्हिल इंजिनियरची आज जगाला तेवढीच गरज आहे. त्यामुळे ही ब्रँच सुद्धा तेवढ्याच ताकदीनं आपण स्वीकारली पाहिजे. त्याच्यानंतर पुढची ब्रँच आहे ती म्हणजे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. आवर फ्युचर इज इलेक्ट्रिक. आवर लाईफ विल स्टॉप इफ पॉवर गोज ऑफ. पडतंय तुम्हाला? रात्री लाईटच नसेल तर आपल्याला झोप लागणार नाही. मोबाईल फोन चार्ज नसेल तर तशी झोप लागत नाही. आपण 100% इलेक्ट्रिसिटीवर अवलंबून आहे. प्रत्येक ठिकाणी इलेक्ट्रिसिटी पाहिजेच आहे. साधा आपण व्हेकलचा विचार करा. आज रोडवरती इलेक्ट्रिक व्हेकलचा वापर वाढलाय. बरोबर, ग्रीन नंबर प्लेटच्या गाड्या त्यांचा वापर वाढलाय आणि जेवढ्या ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या आहेत ह्या सगळ्यांनी आज इलेक्ट्रिक व्हेकल डिपार्टमेंट सेपरेट केलेले आहेत. त्यामुळे या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीनं नोकरीच्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत. तुम्ही मेकॅनिकल असा, इलेक्ट्रिकल इंजिनियर असा, खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही ही ब्रँच घेऊ शकता. रिन्युएबल एनर्जी, पारंपरिक ऊर्जा स्रोतापेक्षा नवीन ऊर्जा स्रोतामध्ये आज जॉब ऑपॉर्च्युनिटी आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा आपण बेनिफिट करून घेऊ शकतो. आता आपण महत्वाच्या स्लाइडवर आलोय. ब्रँच महत्वाची का कॉलेज महत्वाचं? ज्यावेळी तुम्ही ऍडमिशन प्रोसेसमध्ये प्रत्यक्ष फॉर्म भरणार आहात त्यावेळी हा प्रश्न तुमच्या डोळ्यासमोर येणार आहे. ब्रँचला महत्व द्यायची का कॉलेजला महत्व द्यायचं? आता हे काम सोपं करण्यासाठी मी काय केलेलं आहे? 2 कॅटेगरी केलेल्या आहेत. जर तुमचं टार्गेट हायर एज्युकेशन असेल किंवा सिव्हिल सर्व्हिसेस असेल, सिव्हिल सर्व्हिसेस म्हणजे युपीएससी, एमपीएससी सारख्या स्पर्धा परीक्षा देऊन जर तुम्हाला सरकारी अधिकारी बनायचे असेल आफ्टर इंजिनिअरिंग तर तुम्ही ब्रँचला महत्व द्या. किंवा तुम्हाला बीटेक बी न करता ऍडिशनली एमए एमटेक साठी तुम्हाला जायचं आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं आहे तर तुम्ही ब्रँचला महत्व द्या. कॉलेज कुठलेही मिळू दे. पण जर तुम्हाला इमिजिएट नोकरी पाहिजे हे टार्गेट आहे, एखादी स्टार्टअपची कन्सेप्ट तुमच्या डोक्यात आहे, तुम्हाला तो व्यवसाय म्हणून करायचा आहे किंवा परंपरागत व्यवसाय तो मला पुढे चालवायचा आहे तर तुम्ही अशा पद्धतीचं कॉलेज निवडलं पाहिजे की जिथे ह्या सगळ्या गोष्टींना प्रोत्साहन मिळेल आणि तरच आपल्याला तो बेनिफिट मिळू शकतो. आणि हे जोपर्यंत पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये क्लिअर होत नाही तोपर्यंत तुम्ही ऍडमिशनचा फॉर्म भरू शकत नाही. त्यामुळे आजच तुम्ही तो निर्णय घ्या, मला ब्रँचला महत्व द्यायचंय का कॉलेजला महत्व द्यायचंय. त्याच्यानंतर पुढे जाऊ आपण.
काही स्टॅटिस्टिक्स मला तुम्हाला दाखवायचे आहेत. बघा, सर्वसाधारणपणे 3.5 लाखापेक्षा जास्त विद्यार्थी तुमच्या सोबत या वर्षी परीक्षेला बसलेले. हे पूर्वीचं स्टॅटिस्टिक्स आहे. ज्यावेळी 2.5 लाख विद्यार्थी बसलेले त्यावेळी पीसीएम ग्रुपचे किती 1,66,000 आणि पीसीएमबी दोन्ही ग्रुपचे आहेत 90,000 आणि सगळे विद्यार्थी इंजिनिअरिंग साठी फाईट करतात. आता एवढे विद्यार्थी आहेत, याच्यापेक्षा जास्त तुमच्या बॅचला असणार आहे. पण ह्या विद्यार्थ्यांना जर प्रश्न विचारला की तुम्हाला कुठला इंजिनियर व्हायचं आहे, तर हे 100% आन्सर देणार आहेत, आय वॉन्ट टू बिकम कम्प्युटर इंजिनियर. पण सगळ्यांना ती संधी मिळणार आहे का? नाही. कारण त्याच्यासाठी अजून एक स्टॅटिस्टिक्स बघा, मी पुणे युनिव्हर्सिटीचं स्टॅटिस्टिक्स तुम्हाला दाखवतो. सिमिलर स्टॅटिस्टिक्स सोलापूर युनिव्हर्सिटीचं पण आहे, फार काही त्याच्यामध्ये बदल नाहीये. टोटल समजा पुणे, अहिल्यानगर आणि नाशिक या 3 डिस्ट्रिक्ट मध्ये 31,000 स्टुडंट्स असतील. त्यापैकी 19,000 पुणे, 5,600 अहिल्यानगर अँड 6,822 नाशिक. या सगळ्या विद्यार्थ्यांना जायचंय पुण्यामध्ये, कारण त्यांची होम युनिव्हर्सिटी पुणे आहे आणि पुण्यामध्ये त्यांना कम्प्युटर इंजिनियरच करायचं आहे. पण जागा किती उपलब्ध आहेत तेही बघा. अवेलेबल 6,855 6,800 कम्प्युटर आणि अलाइड ब्रँचेस म्हणजे AIDS MLJ काय असेल. मुलं होती 31,000 आणि सीट किती आहे 6,800. मग सगळ्यांना मिळणार आहे का? नाही मिळणार. मग त्यावेळी आपण बाकीचे ऑप्शन रेडी ठेवणं गरजेचं आहे. कुठले कुठले? आयटी असेल, इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन असेल, मेकॅनिकल असेल, सिव्हिल असेल, इलेक्ट्रिकल असेल, असे जे बाकीचे ऑप्शन्स आहेत ते ठरवूनच आपल्याला स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा. कारण बरेच विद्यार्थी ही चूक करतात, एकाच ब्रँचवर अडून राहतात आणि त्यांना चांगले मार्क असून सुद्धा चांगल्या कॉलेजला ऍडमिशन मिळत नाही, कारण ते हट्ट सोडत नाही. हे लक्षात घ्या. आपल्याला थोडं फ्लेक्झिबल राहावं लागतं, तरच तुम्हाला चांगल्या कॉलेजचं स्वप्न पूर्ण करता येईल. आता एंट्रन्स एक्झाम सगळ्यांना माहिती आहे. तुम्ही सगळ्यांनी एंट्रन्स एक्झाम दिलेत. सगळ्यांना सीईटी माहिती आहे, सगळ्यांना JEE माहिती आहे, जे इंजिनिअरिंग साठी महत्वाच्या 2 एक्झाम होत्या. आता महाराष्ट्रातले जे 29 प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज आहेत, ज्याच्यामध्ये सिम्बायोसिस युनिव्हर्सिटी आहे, MIT युनिव्हर्सिटी आहे, DY पाटील युनिव्हर्सिटी आहे, विश्वकर्मा युनिव्हर्सिटी आहे, पिंपरी चिंचवड युनिव्हर्सिटी आहे, अशा सारख्या 29 प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज मध्ये जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायची असेल तर पेरा सीईटी नावाची अजून एक एक्झाम आहे जी अजून व्हायची आहे, ती तुम्ही देऊ शकता. म्हणजे काही विद्यार्थ्यांना कॉन्फिडन्स आहे सीईटी मध्ये कमीच मार्क मिळणार आहेत, अशा विद्यार्थ्यांना एक संधी अजून एक झालेली आहे. तुम्ही पेरा एक्झाम द्या. प्री इमिनंट एज्युकेशन रिसर्च असोसिएशन, हे सीईटी ऑनलाईन पद्धतीने होते. घर बसून तुम्ही ही परीक्षा देऊ शकता आणि या परीक्षेमध्ये तुम्हाला जर चांगले मार्क मिळाले तर प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन पण मिळू शकतं आणि तिथल्या स्कॉलरशिप पण तुम्हाला मिळू शकतं. तर ही एक्झाम सगळ्या विद्यार्थ्यांनी द्या. आता आपण याबद्दल डिटेलमध्ये पण बोलूया. या त्या युनिव्हर्सिटीज आहेत, याच्यामध्ये बऱ्याचशा युनिव्हर्सिटी तुमच्या ओळखीच्या असतील. सोलापुरात असलेली MIT विश्वप्रयाग युनिव्हर्सिटी, तिथेही तुम्ही जाऊ शकता त्या एंट्रन्स एक्झामच्या परीक्षा, ही एंट्रन्स एक्झाम देऊ. आता या एंट्रन्स एक्झामची वेबसाईट लक्षात ठेवा, peraindia.in ही वेबसाईट आहे. याच्यावर तुम्ही रजिस्ट्रेशन करायचं आहे. युनिव्हर्सिटी निवडा, सब्जेक्ट निवडा आणि तुमची सुटेबल डेट निवडा. या महिन्याच्या एंडला ही एक्झाम होणार आहे. 18 तारखेपर्यंत ऍप्लिकेशन करायची डेट आहे. ती सगळ्या विद्यार्थ्यांनी परीक्षा आवर्जून द्या. याच्यानंतर MIT ADT युनिव्हर्सिटी, जी सोलापूर पुणे रस्त्यावर लोणी काळभोर येथे आहे, तिथं पेराचं हेडक्वार्टर आहे. तिथं पण तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. याच्यासोबत पिंपरी चिंचवड युनिव्हर्सिटी, ही सुद्धा पेरा अंडर येते, तिथेही तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. ती पिंपरी चिंचवड एरियामध्ये आहे. त्याच्यानंतर विश्वकर्मा युनिव्हर्सिटी, जी कोंढवा पुणे येथे आहे, तिथे जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायची असेल तर समोर जो दिसतो याचा फोटो काढून घ्या. हा जर कुपन कोड तुम्ही ऍप्लिकेशन फॉर्म भरताना टाईप केला तर तुम्हाला त्याच्यामध्ये कन्सेशन मिळेल. हा तुम्ही फोटो काढून घेऊ शकता आणि ज्यावेळी तुम्ही ऍप्लिकेशन फॉर्म भरणार आहे त्यावेळी शेवटच्या स्टेपच्या वेळी तुम्ही हा कुपन कोड टाकायचा आहे. तुम्हाला त्याच्यामध्ये फी कन्सेशन मिळून जाईल. ते साधारण अशा पद्धतीने दिसतं. तुम्ही तुमची पर्सनल माहिती भरायची. त्याच्यानंतर पेमेंट सेक्शनला गेल्यानंतर जी परीक्षा त्यांची ऍप्लिकेशन प्रोसेसिंग फी आहे त्याच्यामध्ये कोड टाकल्यानंतर तुम्हाला इमिजिएटली कन्सेशन मिळून जातं. त्याच्यानंतर आपण आता कट ऑफची चर्चा करू. बघा,
बऱ्याच विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या मनामध्ये प्रश्न आहे की कट ऑफ काय असतील किंवा आम्हाला ऍडमिशन मिळेल का, हा एक कॉमन प्रश्न सगळ्या पालक आणि विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आहे. आता एक गोष्ट क्लिअर करतो, कट ऑफ हे तुम्ही डिसाईड करणार आहात. तुमच्या बॅचचे कट ऑफ हे तुम्ही डिसाईड करणार आहे, हे लक्षात ठेवा. दुसरं कुणीही नाही. आपण काय करतो, विनाकारण कन्फ्युजन वाढवून घेतो की मला ऍडमिशन मिळेल का. तर लक्षात घ्या, साधारण तुम्ही 95% पेक्षा जास्त मार्क सीईटीला मिळवले तर तुम्हाला टॉप 10 कॉलेजमध्ये कुठली ना कुठली तरी ब्रँच मिळणारच आहे. तुम्हाला कुणीही ऍडमिशन घेण्यापासून अडवणार नाही, ती मिळणारच आहे. जर तुम्हाला 94 to 85 ह्या पुढच्या बँडमध्ये पर्सेंटाईल मिळाले एंट्रन्स एक्झामला, तर टॉप 20 कॉलेजमध्ये तुम्हाला कुठली ना कुठली तरी ब्रँच मिळेल. पण जर 84% पेक्षा कमी मार्क आले तर तुम्हाला प्रॉपर गायडन्स घेऊन ऍडमिशन प्रोसेस मध्ये भाग घ्यावा लागेल. अदरवाईज चांगले मार्क असून सुद्धा ऍडमिशन मिळत नाही. त्यामुळे आता प्रत्येक विद्यार्थ्यांनी स्वतःच्या मनाला हा प्रश्न विचारा. पेपर तुम्हीच लिहिलेले, तुम्हालाच माहिती आहे साधारण आपली झेप किती किंवा आपली उडी किती मार्कापर्यंत असणार आहे. त्यामुळं त्याचा डिसिजन तुम्ही घेऊ शकता. आणि साधारण ह्या वर्षीचे टॉप कॉलेजचे कट ऑफ अशाच पद्धतीनं असणार आहे. आणि ज्या विद्यार्थ्याला हे कट ऑफचं गणित कळतं तो विद्यार्थी 100% कमी मार्क असले तरी चांगलं कॉलेज घेऊन जा. त्याच्यानंतर आपण डायरेक्टली जाऊ ऍडमिशन प्रोसेसकडे. इथं आपल्या आजच्या कार्यक्रमाचा सेकंड पार्ट आहे. त्या पार्टला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला मला अजून एक गोष्ट सांगायची आहे. तुम्ही लाकूड तोड्याची गोष्ट ऐकली का सगळ्यांनी? माहिती सगळ्यांना? प्रामाणिक लाकूड तोड्या, त्याची कुऱ्हाड पाण्यात पडते, बरोबर. मग देवी प्रसन्न होते, सोन्याची कुऱ्हाड दाखवते, चांदीची कुऱ्हाड दाखवते, माहिती आहे ना सगळ्यांना? मग तो प्रामाणिकपणाचं बक्षीस मिळालेलं असतं, या दोन्ही कुऱ्हाडी घेतो आणि घरी येतो. घरी आल्यानंतर आपल्या बायकोला दाखवतो की आज मला प्रामाणिकपणाचं बक्षीस म्हणून देवाने सोन्याची कुऱ्हाड आणि चांदीची कुऱ्हाड दिली. बायकोला ते काय पटत नाही. बायको म्हणते मला ते ठिकाण दाखवा, कुठं तुम्हाला ती देवी प्रसन्न झाली मला बघायची. मग लाकूड तोडा विचारा, म्हणतो चल तू माझ्यासोबत, तुला ते ठिकाण दाखवतो. मग त्या विहिरीजवळ तो बायकोला घेऊन येतो. बायको बघायला जाते वाकून आणि पाय घसरून त्या विहिरीत पडते. जशी कुऱ्हाड पाण्यात पडलेली तशी आता त्याची बायको पाण्यात पडते. हा परत टेन्शन मध्ये. परत देवीची प्रार्थना करतो, देवी प्रसन्न होते. देवी म्हणते काहीच वेळापूर्वी मी तुला संकटातून बाहेर काढलं, मग आता परत तू टेन्शन मध्ये कसा काय आला? तर लाकूड तोड्या नम्रपणे सांगतो, मगाशी माझी कुऱ्हाड पाण्यात पडलेली, आता माझी एकुलती एक बायको पाण्यात पडलेली आहे, माझी मदत करा. मग देवी प्रसन्न असल्यामुळे पाण्यात उडी मारते आणि सगळ्यात पहिल्यांदा दीपिका पदुकोणला बाहेर काढते. दीपिका पदुकोणला बाहेर काढल्यानंतर ती लाकूड तोड्याला विचारते, ही आहे का तुझी बायको? लाकूड तोड्या म्हणतो हो, हीच माझी बायको. आता देवीला प्रश्न पडतो की माझा प्रामाणिक भक्त मगाशी सोन्याची कुऱ्हाड दिली, चांदीची कुऱ्हाड दिली तरी नाही म्हणलेला, आता अचानक दीपिका पदुकोणला बघून कसा काय बदलला, अप्रामाणिक कसा काय झाला? तर परत लाकूड तोड्या नम्रपणे म्हणतो मी प्रामाणिकच आहे. पहिल्यांदा तुम्ही उडी मारला, दीपिका पदुकोण दाखवली, मी ती नाही म्हणणार. परत तुम्ही उडी मारणार, परत तुम्ही प्रियांका चोप्राला बाहेर काढणार, मी तिलाही नाही म्हणणार. परत तुम्ही उडी मारणार आणि माझी ओरिजिनल बायको बाहेर काढून मला दाखवणार आणि मी प्रामाणिक असल्यामुळं मी माझ्या खऱ्या बायकोला ऍक्सेप्ट करणार आणि प्रामाणिकपणाचं बक्षीस म्हणून तुम्ही मला दीपिका पदुकोण आणि प्रियांका चोप्राला घेऊन जा म्हणणार. इथं माझी एक बायको सांभाळतानाच मला त्रास होतोय, मी या काशीबाई मस्तानीला कुठं सांभाळू असं तो म्हणतो. गोष्टीचा आणि ऍडमिशन प्रोसेसचा काहीही संबंध नाहीये. काही चेहरे जरा आळस आल्यासारखे वाटत होते म्हणून मी ही गोष्ट सांगितली. पुढच्या पार्टसाठी रेडी आहे सगळे? काय दिसतंय स्क्रीनवर? कसलं चित्र आहे? बाहुबली पार्ट 3 नाही, हे महाभारतातील युद्धाचा प्रसंग आहे, बरोबर. चक्रव्यूह नाव दिले आपण, ऍडमिशनचा चक्रव्यूह. आता चक्रव्यूह म्हणजे कौरवांनी केलेली युद्धरचना होती. त्यात आत कसं जायचं आणि बाहेर कसं यायचं हे अर्जुनाला माहित होतं. आणि अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू
त्याला फक्त हाफ नॉलेज होतं, अर्ध ज्ञान होतं की आत कसं जायचं. त्यामुळे तो आत गेला आणि अडकला, त्यात त्याचा अंत झाला. ऍडमिशन प्रोसेस सुद्धा चक्रव्यूहासारखी आहे. नुसतं इन्फ्लुएन्सरच्या इन्फ्लुएन्स खाली अर्ध नॉलेज घेऊन जर तुम्ही आत गेला तर तुमचा अभिमन्यू होऊ शकतो. आणि आजच्या कार्यक्रमाचा उद्देश तोच आहे की ह्या हॉलमध्ये बसलेले सगळेजण हे अर्जुन व्हावेत. म्हणून पुढच्या सगळ्या स्लाइड तुम्हाला लक्ष देऊन ऐकायच्या आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण जाऊ इंजिनिअरिंग इलिजिबिलिटी क्रायटेरिया. हाच बऱ्याच लोकांना माहित नसतो. इंजिनिअरिंगला जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर सगळ्यात महत्वाची आहे बोर्ड एक्झाम. एंट्रन्स एक्झाम ही नंतर, आधी काय महत्वाचं आहे, स्टेट बोर्ड एक्झाम. त्या एक्झाम मध्ये फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स हा जो कोर ग्रुप आहे, या ग्रुपला ओपन कॅटेगरीसाठी 45% मार्क असलेच पाहिजे. म्हणजे 300 पैकी 135 मार्क असलेच पाहिजे. तिन्ही विषयांची बेरीज, फिजिक्सला, केमिस्ट्रीला आणि मॅथमॅटिक्सला तिघांची बेरीज किती झाली पाहिजे, 135 मार्क. ही जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला ऍडमिशन घेण्यापासून कुणीही अडवू शकत नाही. जर तुमच्याकडे रिझर्वेशन असेल, म्हणजे ओबीसी, एससी, एसटी, एनटीबी, जेडीटी, एसबीसी किंवा ईडब्ल्यूएस, किंवा विद्यार्थी जर फिजिकली हँडिकॅप असेल तर ती अट आहे 40%. म्हणजे 300 पैकी 120 मार्क. हे मार्क असतील तर आणि तरच तुम्ही ऍडमिशनचा फॉर्म भरू शकता. नाहीतर तुम्ही सीईटीचे टॉपर जरी असला आणि हा ग्रुप नसेल तर ऍडमिशनला अर्जच करू शकत नाही. जर कुणी 11वीचे विद्यार्थी हा कार्यक्रम ऐकत असतील, कुणी 10वीचे विद्यार्थी कार्यक्रम ऐकत असतील तर लक्षात ठेवा, सगळ्यात महत्वाचं काय आहे, बोर्ड एक्झामिनेशन, त्याच्यानंतर एंट्रन्स. ऍडमिशन एंट्रन्सच्या मार्कावरच होणार आहे, पण पहिल्यांदा काय चेक होणार आहे, बोर्ड एक्झामचा स्कोर. मग समजा काही कारणास्तव हा क्रायटेरिया फुलफिल होत नाही, मार्कांची बेरीज 45% होत नाही, मग सरकारने त्याची सोय करून दिलेली. फिजिक्स कंपल्सरी, मॅथमॅटिक्स कंपल्सरी, केमिस्ट्रीला पर्याय दिला, एकतर बायोलॉजी किंवा बायोटेक्नॉलॉजी किंवा टेक्निकल व्होकेशनल. म्हणजे 200 मार्काचे जे सब्जेक्ट होते ना, कम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स, स्कूटर मोटर मेकॅनिक किंवा 100 मार्काचा आयटी, हे मार्क सुद्धा फिजिक्स आणि मॅथ्स मध्ये पकडले जाऊन त्याची बेरीज तुम्हाला 135 झाली पाहिजे. ही झाली पहिली अट. दुसरी अट आहे सीईटीची आणि जेईची किंवा एंट्रन्स एक्झामची. तिथे नॉन झिरो मार्क्स पाहिजे, कमीत कमी 1 मार्क असला तरी चालणार. तुम्ही म्हणाल आम्ही एवढा उन्हाळ्याच्या सुट्टीत क्रॅश कोर्स लावून अभ्यास केलाय, त्याचा काय फायदा. तर हा मिनिमम इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे. ऍडमिशन जर पाहिजे असेल तर मगाशीच सांगितलंय कट ऑफच्या स्लाइड मध्ये 95% पेक्षा जास्त असतील तर चॉईस तुमच्या हातात राहणार आहे, बरोबर. पण इलिजिबिलिटीसाठी 1 मार्क असला तरी चालणार, म्हणजे नॉन झिरो स्कोर चालणार आहे. हे झालं इलिजिबिलिटीसाठी. आता हे अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी 3 विद्यार्थ्यांचं आपण उदाहरण घेतलेलं आहे. बघा स्क्रीनवर, पहिला विद्यार्थी जो आहे ए, त्याची मार्कशीट आहे ती स्क्रीनवर दिलेली आहे, ती मागच्या वर्षीची आहे. तुम्ही तुमची मार्कशीट याच्याबरोबर कम्पेअर करा. तेव्हा याचे मार्क्स सगळे दिलेले आहेत. याचं पीसीएम टोटल आहे 209, लागणार आहेत किती, 135. मग हा इलिजिबल आहे का नाही, येस और नो, म्हणजे याला ऍडमिशनला काही अडचण नाही. नंबर 2चा विद्यार्थी, त्याला आहेत 134, लागणार आहेत किती, 135. आणि हा समजा ओपन कॅटेगरीचा आहे तर हा इलिजिबल दिसतोय का, नाही. पण इथे गंमत आहे, याचं जर पर्सेंटेज काढलं तर ते येतं 44.66. किती येतं, 44.66, आणि ते कन्वर्ट होतं 45ला. म्हणजे खऱ्या अर्थानं हा इलिजिबिलिटी क्रायटेरिया. 134 मार्क असतील तरी चालतं. असाच रिझर्वेशनच्या विद्यार्थ्यांना लागतात 120, पण 119 वाला पण त्यात चालून जाऊ शकतो. हे झालं सेंटरच्या विद्यार्थ्याचं. आता शेवटचा जो विद्यार्थी आहे तो खूप हुशार आहे माझ्यासारखा, त्याला फक्त 116 मार्क पडले. आता 116 मार्कावर ऍडमिशन मिळणार आहे का, इलिजिबल आहे का. 135 पाहिजे किंवा 120 पाहिजे, म्हणजे 134 पाहिजे किंवा 119 पाहिजे. त्याला आहेत 116.
म्हणजे हा रिझर्वेशनचा जरी असला तरी त्याला ऍडमिशन मिळणार नाही. पण या विद्यार्थ्याचा विषय आहे कम्प्युटर सायन्स, त्यात त्याला 117 मार्क मिळाले 200 पैकी. मग त्याचे निम्मे करायचे, ते फिजिक्स आणि मॅथ्स मध्ये ऍड करायचे आणि त्याची बेरीज होते 135.5, म्हणजे फक्त 0.5 स्कोर मुळे तो इलिजिबल झाला. आता तुम्ही तुमची मार्कशीट बघा आणि अशा प्रकारे तुमचा इलिजिबिलिटी स्कोर तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. हा सगळ्यात महत्वाचा आहे. जे विद्यार्थी नॉट इलिजिबल आहेत त्यांनी सुद्धा घाबरून जायचं नाही. अजून काही बोर्डांच्या परीक्षा व्हायच्या आहेत. काही बोर्ड असे आहेत भारतामध्ये की ज्यांच्या परीक्षा साधारण जूनच्या फर्स्ट वीक मध्ये होणार आहेत आणि जूनच्या लास्ट वीक मध्ये त्याचा रिझल्ट लागणार आहे. तर तुमच्या ओळखीत जर असे कोणी विद्यार्थी असतील तर त्यांना सांगा की घाबरून जाऊ नका, त्या बोर्डच्या परीक्षा द्या. म्हणजे 11वीची मार्कशीट तुमच्या स्टेट बोर्डची ते बघून तुम्हाला 12वीला फ्रेश ऍडमिशन मिळतं आणि तुम्ही परत त्या बोर्डची परीक्षा देऊ शकता. आणि जो इलिजिबिलिटीच्या रूलमध्ये जर कोण अडकले असतील तर त्यांना बाहेर पडता येईल. म्हणजे ते मेडिकलला असू दे नाहीतर इंजिनिअरिंगला असू दे, त्यांना ती एक संधी आहे, वर्ष वाया जाणार नाही. अशा पद्धतीनं त्या गोष्टी करता येतात. त्या संदर्भात जर अधिक माहिती पाहिजे असेल तर कार्यक्रम झाल्यानंतर तुम्ही मला भेटू शकता. आता पर्सेंटाईल कसं कॅल्क्युलेट होतं हे माहित पाहिजे. आता ज्यांनी जेईई दिली त्यांना ऑलरेडी प्रिंट करून पर्सेंटाईल आलेलं आहे. पण लक्षात घ्या, पर्सेंटाईल वर्सेस पर्सेंटेज हे खूप मोठं गणित आहे, ते माहित असणं गरजेचं आहे. पर्सेंटेज तुम्हाला क्वालिटी दाखवतं आणि पर्सेंटाईल तुम्हाला क्वांटिटी दाखवतं. फॉर्म्युला खूप सोपा आहे. नंबर ऑफ कॅन्डिडेट्स विथ नॉर्मलाइज्ड मार्क्स लेस दॅन और इक्वल टू कॅन्डिडेट्स मार्क डिवाइडेड बाय टोटल नंबर ऑफ कॅन्डिडेट्स इंटू 100. म्हणजे समजा 200 पैकी तुम्हाला 150 मार्क मिळाले सीईटी मध्ये, तर 150 पेक्षा कमी मार्क मिळवलेल्या विद्यार्थ्यांची संख्या म्हणजे नंबर हे न्यूमरेटरला आणि परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या डिनॉमिनेटरला. म्हणजे तुम्ही समजा मॉर्निंग शिफ्ट मध्ये पेपर दिलाय सीईटीचा, मॉर्निंग शिफ्टला उदाहरणासाठी 1000 मुलं परीक्षेला बसले, तर डिनॉमिनेटरला 1000 विद्यार्थ्यांची संख्या आणि तुम्हाला समजा 150 मार्क आले तर 150 पैकी कमी मार्क मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या त्या 1000 पैकी जी काय असेल ती न्यूमरेटरला, त्याला मल्टिप्लाय करायचं 100 न, जो काही नंबर येईल ते तुमचं पर्सेंटाईल असणार आहे. आणि हे पर्सेंटाईल कॅल्क्युलेट आपल्याला करायचं नाहीये, ते गव्हर्नमेंट म्हणजे सीईटी सेल कॅल्क्युलेट करून तुम्हाला छानपैकी प्रिंटआउट देणार आहे. फक्त माहितीसाठी हे पर्सेंटाईल तुम्हाला सांगितलं. आता आपण प्रॅक्टिकल उदाहरण घेऊ. त्याआधी 2 व्हॉलेंटियर्स लागतील आपल्याला. तर उदाहरण घ्यायचंय मला 2 विद्यार्थ्यांचं. 2 विद्यार्थी लागणार आहेत मला. आपण 2 मुलींचं उदाहरण घेऊ. तुमचं नाव काय? हा, सारिका. तुम्ही आता 12वीची परीक्षा दिली, सीईटी दिली आणि तुमच्या फ्रेंडचं हा भाग्यश्री उभे राहा. भाग्यश्री आणि सारिका या दोघींचं उदाहरण घेतलं तर चालेल ना? बघा मी जे सांगतो ते खरं होतं. घ्यायचं उदाहरण. तर भाग्यश्री आणि सारिका यांनी एंट्रन्स एक्झाम, बसा खाली, एंट्रन्स एक्झाम साठी खूप जोरदार तयारी केली. तुम्ही कुठल्या क्लासचे स्टुडंट आहे? दोघी पण? ओके. तर तुम्ही दाखलीवाल ट्युटोरियल्स मध्ये खूप जोरदार तयारी केली. सीईटीचा पेपर झाला, रिझल्टची तारीख जवळ आलेली आहे, गृहीत धरा की रिझल्ट लागला. दोन्ही विद्यार्थिनींना 100 पर्सेंटाईल स्कोर आला. चालेल का? 100. सारिकाला 100 पर्सेंटाईल आणि तुझं नाव विसरलो, भाग्यश्रीला पण 100 पर्सेंटाईल. सिन्हा सरांनी छानपैकी दोघांचे फोटो संपूर्ण सोलापूर शहरात लावलेले आहेत. सेलिब्रेशन ठरवलेले आहे, डीजेची प्लॅनिंग केलेली आहे, सगळे विद्यार्थी आलेले आहेत. 100 पर्सेंटाईल स्कोरचे स्टुडंट सोलापूरमध्ये आहे. आता मेरिट लिस्ट बनणार आहे. मेरिट लिस्ट बनताना सारिकाला पहिला नंबर द्यायचा का भाग्यश्रीला पहिला नंबर द्यायचा? दोघींचा तर स्कोर समान आहे, मग कसं ठरवायचं? काय वाटतं भाग्यश्री तुला? काय करावं लागेल? दोन्ही विद्यार्थ्यांना समान मार्क आहे, सेम पर्सेंटाईल आहे, तर मेरिट लिस्ट मध्ये पहिला नंबर कोणाचा द्यायचा? 12चे मार्क डिसाईड केले पाहिजे, बरोबर? ते पण समान असतील तर असू शकतात ना. म्हणजे वेगळे वेगळे पॅरामीटर तुमच्या डोक्यात असतील, ग्रुपचे मार्क बघायला लागतील, बरोबर? अजून काय वेगळं बघायला लागेल?
काय वाटतं? बिंदास बोला. पालकांना काय सांगायचं? तुम्हाला काय वाटतं साहेब? काय चेक करायला पाहिजे? बर्थ डेट चेक केली पाहिजे. व्हेरी गुड. ती पण समान आहे असं समजू. अजून काय चेक करूया? वजन चेक करायचंय का? उंची चेक करायची का? नाही. तर तुमच्या मनामध्ये हे जे काही आता पॅरामीटर आले त्याचा टाय ब्रेकर रूल झालेला आहे आणि तो रूल तुमच्या समोर मला आता मांडायचा. ज्यावेळी टाय होतो, ज्यावेळी 2 किंवा 2 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना समान मार्क मिळतात, ते विद्यार्थी या रूलनुसार बायफर्गेशन करून तुम्हाला युनिक नंबर मिळतो. त्याला म्हणतात स्टेट जनरल मेरिट लिस्ट नंबर. सगळ्यात पहिल्यांदा सीईटीचा स्कोर चेक करू, तो समान आहे दोघींचा. त्याच्यानंतर सीईटी मॅथमॅटिक्स जो इंजिनिअरिंगचा मेन सब्जेक्ट आहे, तोही दोघींचा समान स्कोर आहे. त्याच्यानंतर तुमच्या आवडीचा फिजिक्स आहे ना, आवडीचा, तोही समान आहे. त्याच्यानंतर केमिस्ट्री पण आहे, ते मी ह्याच्यात मागच्या वेळी नव्हतं, आता केमिस्ट्री पण चेक होणार आहे. त्याच्यानंतर बोर्डाचा पीसीएम स्कोर म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स बोर्डाचा, तो पण समान आहे. बोर्डाचा मॅथमॅटिक्स तोही समान आहे. बोर्डाचा फिजिक्स तोही समजा समान असेल. बोर्डाचा केमिस्ट्री आणि शेवटी बोर्डाचा ऍग्रिगेट. म्हणजे असे काही सब्जेक्ट होते, गरीब सब्जेक्ट होते, ज्याचा अभ्यास आपण खूप कमी केला. इंग्लिश, मराठी, जिओग्राफी, कम्प्युटर सायन्स, याचा काय आपण कुठे क्लास लावलेला नसतो. परीक्षा आली की अभ्यास बघू. ह्या पॅरामीटर मध्ये जे मार्क तुम्ही मिळवलेत ते सुद्धा चेक होणार आहेत आणि तुम्हाला युनिक नंबर मिळणार आहे. त्याला म्हणायचं स्टेट जनरल मेरिट लिस्ट नंबर. हा नंबर जेवढा छोटा तेवढं टॉपचं कॉलेज तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे इथून पुढे ऍडमिशनच्या प्रोसेसमध्ये तुमचे मार्क कुणी विचारणार नाही. विचारणार आहे व्हॉट इज युअर मेरिट नंबर. त्याला SML पण म्हणतात किंवा स्टेट जनरल मेरिट लिस्ट नंबर पण म्हणतात. हा स्टेट जनरल मेरिट लिस्ट नंबर छोटा पाहिजे, हे तुमचं टार्गेट. आता परीक्षा तर होऊन गेली. हे ज्या विद्यार्थ्यांनी पूर्वी ऐकलं असेल, वाचलं असेल, ते विद्यार्थ्यांनी त्यांच्या प्रत्येक सब्जेक्टचा स्कोर वाढवायचा प्रयत्न केला असेल आणि 100% ते जिंकणार आहे. पण आता त्याचं टेन्शन घेऊ नका. आता मार्क आपले लॉक झालेले आहेत. काही दिवसातच अँसर की येईल, रिस्पॉन्स शीट येईल, तुम्ही तुमचे मार्क्स चेक करू शकता. ते तुमच्या लॉग इन मधून तुम्हाला दिसणारच आहे. आता कॉम्पिटिशन इतकी आहे की 1 मार्क किंवा 1% कमी पडला की कमीत कमी 10,000 शत्रू वाढले. अशी ही कॉम्पिटिशन आहे. 1 मार्क जर कमी किंवा 1% कमी स्कोर आला, कमीत कमी 10,000 शत्रू वाढणार आहे. हा तो पिरामिड दाखवलेला आहे. जसे जसे मार्क कमी येत आहेत तसे तुम्ही पिरामिडच्या खालच्या लेअर मध्ये ढकलले जाणार आहे. लक्षात घ्या. 100% किंवा 200 पैकी 100च मार्क मिळाले, निम्मेच मार्क मिळाले, तर तुम्ही या स्क्रीनच्या बाहेर जाणार आहे. हे 100 आणि 100 पेक्षा वरच्या विद्यार्थ्यांचा हा फक्त पिरामिड समजण्यासाठी दाखवलेला आहे. आता आपल्या प्रेझेंटेशनची सगळ्यात महत्वाची स्लाइड मी तुम्हाला दाखवणार आहे, जी तुम्हाला कुठेही बघायला मिळणार नाही. लक्ष देऊन बघायची. एका वर्गामध्ये जागा असतात 60. त्याला म्हणतात सँक्शन इनटेक. आणि त्या सँक्शन इनटेक मध्ये जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायची असेल तर त्याला 2 रस्ते आहेत, डोअर A आणि डोअर B. डोअर A कॅप सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस विच इज एक्सक्लुझिव्ह ऑनलाईन प्रोसेस. सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस, सगळीची सगळी प्रोसेस ट्रान्सपरंट ऑनलाईन पद्धतीनं होणार. ओके. आणि डोअर B इन्स्टिट्यूट लेवल सीट्स मॅनेजमेंट कोटा, ज्याला आपण सोप्या शब्दात म्हणतो. म्हणजे प्रत्येक प्रायव्हेट कॉलेजमध्ये 20% सीट्स ह्या मॅनेजमेंट कोटा किंवा इन्स्टिट्यूट लेवल सीट म्हणून राखीव असतात. ते आहेत 12. 60 मधील 12 गेल्या, राहिल्या किती? 48 जागा. या कोणासाठी? सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेससाठी ऑनलाईन पद्धती. याच्या व्यतिरिक्त 3 जागा असतात, त्या असतात ट्युशन फी वेवर स्कीम. याच्या व्यतिरिक्त अजून 6 जागा असतात, त्या असतात EWS कॅटेगरीच्या. त्या संदर्भात मी तुम्हाला थोड्या वेळाने सांगणारच आहे. आता फक्त आपण 60चा ब्रेकअप बघतो. आता त्या 48चे 2 पार्ट होतात. ज्या विद्यार्थ्यांनी जॉईंट एंट्रन्स एक्झाम दिली अभ्यास न करता, ट्रायल म्हणून,
असे बरेच विद्यार्थी आहेत. हे उत्तर नंतर येतं बरं का, मार्क कमी पडलं, आधी नसतं. स्कोर आल्यानंतर विद्यार्थी म्हणतात मी फक्त गंमत म्हणून परीक्षेला गेलो, पण तुमचा तो गमतीत आलेला स्कोर सुद्धा ऍडमिशन मिळवून देणार आहे. जो काय स्कोर आहे तुमचा तो, त्याच्यावर सुद्धा तुम्हाला संधी आहे चांगल्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायची. अशा 9 जागा राखीव आहेत. ज्यांनी JEE दिलीच नाही अशा विद्यार्थ्यांना हा रस्ता बंद होणार आहे. ओके. त्याच्यानंतर पुढे आहे महाराष्ट्र स्टेटचे विद्यार्थी ज्यांनी महाराष्ट्राची सीईटी दिले अशा विद्यार्थ्यांसाठी या MSCAT 39 सीट्स अवेलेबल आहेत, 39 जागा. मग महाराष्ट्रीयन विद्यार्थी म्हणजे कोण? नुसतं जय महाराष्ट्र म्हणून चालणार नाही. आपल्याकडे महाराष्ट्र डोमिसाईल सर्टिफिकेट लागेल. ते ज्यांच्याकडे आहे त्याच विद्यार्थ्यांना या सगळ्या गोष्टी मिळणार आहेत. ऑनलाईन पद्धतीने ऍडमिशन प्रोसेसमध्ये भाग घेता येणार आहे. आता आपण त्याचा ब्रेकअप बघूया. एक जागा डिफेन्स कोटा, तशा 5% जागा राखीव असतात, पण एका वर्गात ती एकच येते. डिफेन्स कोटा म्हणजे आर्मी, नेव्ही, एअरफोर्स मध्ये पालक असतील तर स्पेशल रिझर्वेशन आहे. विद्यार्थी स्वतः अंध, अपंग, फिजिकली हँडिकॅप पर्सन विथ डिसेबिलिटी असेल तर 2 जागा, आणि 36 जागा त्या सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेससाठी, कॅपसाठी राखीव आहेत विदाउट एनी रिझर्वेशन. त्याचे परत 2 भाग. जर कॉलेज नॉन ऑटोनॉमस असेल, ऑटोनॉमस कॉलेज आणि नॉन ऑटोनॉमस कॉलेजचा फरक आपण बघणार आहे, पण आता गृहीत धरा की नॉन ऑटोनॉमस कॉलेज असेल तर 70% जागा ह्या होम युनिव्हर्सिटीसाठी राखीव आहेत आणि 30% जागा ह्या अदर दॅन होम युनिव्हर्सिटीसाठी राखीव आहेत. म्हणजे सोपं उदाहरण करून समजावून सांगतो. तुम्ही सगळ्यांनी 12वीची परीक्षा कुठल्या जिल्ह्यातून दिली? सोलापूर जिल्हा. सोलापूर जिल्हा कुठल्या विद्यापीठाच्या कंट्रोलमध्ये येतो? सोलापूर युनिव्हर्सिटी. सोलापूर युनिव्हर्सिटी तुमची झाली होम युनिव्हर्सिटी. सोलापूर विद्यापीठात जेवढी कॉलेजेस आहेत इंजिनिअरिंगची, त्या प्रत्येक कॉलेजमधील 60 पैकी 25 जागा तुमच्यासाठी राखीव आहेत. पण समजा तुम्हाला सोलापूर सोडून मुंबईला जायचंय, पुण्याला जायचंय, सांगलीला जायचंय, हे जर तुमचं टार्गेट असेल तर त्या कॉलेजमधील 11 जागा तुमच्यासाठी राखीव आहेत अदर दॅन होम युनिव्हर्सिटी. आता तुम्हीच मला सांगा, कॉम्पिटिशन कुठं जास्त असेल? 25 जागांसाठी का 11 जागांसाठी? 11 जागांसाठी. कारण जसं तुम्हाला सोलापूर सोडून बाहेर जायचंय तसं बाकीच्या जिल्ह्यातील लोकांना पण बाहेर जायचं, म्हणजे एकाच ठिकाणी यायचे, पुण्याला यायचंय, मुंबईला जायचंय आणि कुठं जायचं. त्यामुळे त्याचं मेरिट जास्त असतं आणि त्या होम युनिव्हर्सिटीचं मेरिट थोडं कमी असतं. आपण असं गृहीत धरू की सगळ्यांना सोलापुरातच शिकायचंय. त्याचे परत 2 भाग होतात. 50% ओपन कॅटेगरी, 50% रिझर्वेशन कॅटेगरी. आता रिझर्वेशन मध्ये सगळे आले, SC, ST, NT, VJ, DT, SBC, OBC, मराठा आरक्षण सगळे या 12 सीट मध्ये आहे. म्हणजे ज्यांना विनाकारणच वाटतं माझ्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे, नॉन क्रिमिलियर आहे, फास्ट व्हॅलिडिटी आहे, मला पटकन ऍडमिशन मिळेल, असं अजिबात नाही. 12 जागा आहेत सगळ्या कॅटेगरी मिळून, त्यातली एखादी जागा तुमच्या कॅटेगरीला येणार. राहिल्या किती? 13 जागा. त्या जनरल कोटा, ओपन कॅटेगरी. त्या 13चे पण परत 2 भाग आहेत. मुलींसाठी मगाशी मी सांगितलं ना, मेकॅनिकलला काही जागा राखीव असतात, ते ह्या प्रत्येक वर्गातील 4 जागा मुलींसाठी राखीव आहेत. एक्सक्लुझिव्हली फॉर गर्ल्स, लेडीज कोटा 4. आणि ते 9 जे दिसतंय ते G फॉर जेंट्स नाही, ते G फॉर जनरल कोटा आहे, फॉर बोथ बॉईज अँड गर्ल्स. म्हणजे आपले जे 2 टॉपर आहेत, सारिका आणि भाग्यश्री महाराष्ट्रातले, त्यांना पहिल्यांदा जनरल कोट्यातून ऍडमिशन दिली जाईल आणि बाकीच्या मुलींसाठी या 4 जागा ठेवल्या जातील. आणि मग जागा शिल्लक असेल तर गरीब बिचाऱ्या मुलांना ऍडमिशन मिळणार. त्यामुळं गरीब बिचाऱ्या मुलांनी अभ्यास जर केला असेल आणि सीईटीला जर चांगले मार्क आले असतील तर त्यांना या चक्रव्यूहातून सही सलामत बाहेर पडता येणार. लक्षात आलं? अशा पद्धतीनं ही सीट डिस्ट्रीब्युशन आहे. आणि ज्याला हे कळालं आणि त्यानं जर व्यवस्थित डोकं लावून ऍडमिशनचा फॉर्म भरला तर कमी मार्क असले तरी चांगलं कॉलेज मिळतं. माझ्याकडे 2 उदाहरणं आहेत. श्रद्धा सोनवणे नावाची एक विद्यार्थिनी होती, त्या वर्षी सीईटी झाली नाही, फक्त JEEच्या बेसिसवर ऍडमिशन प्रोसेस होत्या महाराष्ट्रातील. तिला फक्त 1च मार्क होता. किती मार्क होता?
1 मार्क. त्या एका मार्कवर तिला विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी VIT पुणे, जे पुण्यातील 3 नंबरचं कॉलेज आहे, तिथं तिला इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन ब्रांचला ऍडमिशन मिळाली. तिने ती कम्प्लीट कोर्स केला. तिला खूप चांगली प्लेसमेंट पण मिळाली. चांगलं करिअर झालं फक्त प्रॉपर फॉर्म भरल्यामुळे. आणि याच्या व्यतिरिक्त एक पटेल नावाचा विद्यार्थी होता. त्या वर्षी त्याला 120 स्कोर होता. 120 स्कोर असून ओव्हर कॉन्फिडन्सने फॉर्म भरला. 3 राऊंड झाले तरी त्याला ऍडमिशनच मिळालं नाही. शेवटी तो डोअर बी जो आहे, मागचा दरवाजा, मॅनेजमेंट कोट्यात त्याला ऍडमिशन घ्यावं लागलं. एवढी ताकद ह्या चार्टची आणि ऍडमिशन प्रोसेसची आहे. त्यामुळे तुम्ही जर नीट अभ्यास करून ऑप्शन फॉर्म, ज्याला प्रेफरन्स फॉर्म म्हणतात, तो भरला तर तुम्हाला ऍडमिशन मिळेल. तो काय प्रकार आहे त्याची तुम्हाला ओळख करून देतो. त्याच्या आधी ऍडमिशन प्रोसेस नक्की असणार आहे कशी ते बघा. तुम्ही सगळ्यांनी सीईटीचा ऑनलाईन फॉर्म भरला होता. कुठल्या वेबसाईटवर भरला होता? कुठल्या? सीईटी सेलच्याच ना. सगळ्यांनी तुमचं लॉग इन आयडी क्रिएट केला असेल. त्याच लॉग इन द्वारे तुम्हाला अजून एक अर्ज भरायचा आहे, ऍप्लिकेशन फॉर इंजिनिअरिंग ऍडमिशन. जसा सीईटीचा अर्ज भरलाय तसा अजून एक तुम्हाला ऍडमिशनचा फॉर्म भरायचा आहे. ज्या चुका सीईटीचा अर्ज भरताना झाल्यात, म्हणजे कुणाचं रजिस्ट्रेशन करताना कॅटेगरी चुकीची आली, ओपनच्या ऐवजी ओबीसी आली असेल, किंवा काही जणांची डेट ऑफ बर्थ चुकली असेल, काही जणांचं जेंडर चुकीचं लिहिलं असेल, मेलच्या ऐवजी फिमेल लिहिलं असेल, किंवा फिमेलच्या ऐवजी मेल लिहिलं असेल, तर ते करेक्शन करण्याची एक संधी आहे. हे परत फ्रेश फॉर्म तुमचा भरून घेतला जातो. एखाद्या स्कॉलरशिपची तुम्हाला जे सांगितलं, काही लोकांचा उत्पन्नाचा दाखला मिळालेला असतो, काही लोकांना कास्ट सर्टिफिकेट मिळालेलं असतं. म्हणजे जे स्पेशली मराठा कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत त्यांच्याकडे कधी कधी ओबीसीचा कोणबी दाखला मिळालेला असतो. ह्या सगळ्या गोष्टी चेंज करण्यासाठी अजून एक चान्स आहे. पहिला, ऑनलाईन ऍप्लिकेशन अँड व्हेरिफिकेशन. नुसता अर्ज करून शांत बसायचं नाहीये, तो व्हेरीफाय करणं सुद्धा गरजेचं आहे. तो तुम्ही स्वतः करायचा नसतो. त्यासाठी डेसिग्नेटेड सेंटर्स असतात किंवा ऑनलाईन पद्धतीने त्याची स्क्रुटिनी होते. तर हे तुम्हाला पहिला टप्पा काळजीपूर्वक पार करायचा. जे विद्यार्थी हा टप्पा पार करतील त्या विद्यार्थ्यांना मेरिट लिस्ट मध्ये स्थान मिळेल. आता तुम्हाला मी मगाशीच सांगितलं मेरिट लिस्ट नक्की बनते कशी. आपण या 2 विद्यार्थ्यांचं उदाहरण घेतलं आणि तुम्हाला सगळ्यांना मी तो टाय ब्रेकर रूल सांगितला, आठवतोय ना. सगळे मार्क आपण चेक करत करत शेवटी अग्रिगेट मार्क झालो. त्या रूल नुसार मेरिट लिस्ट बनते आणि प्रत्येक विद्यार्थ्याला मेरिट नंबर मिळतो. ज्या ज्या विद्यार्थ्यांना मेरिट नंबर मिळतो त्या प्रत्येक विद्यार्थ्याला ऑप्शन फॉर्म भरायची संधी मिळते. जर तुम्ही फॉर्म भरला आणि तुमचं नाव मेरिट लिस्ट मध्ये आलंच नाही तर तुम्हाला ऍडमिशन प्रोसेस मधून बाहेर, असंही बऱ्याच वेळा होतं जर चुकीच्या पद्धतीने फॉर्म फिलअप केला तर. सेंटरची प्रोसेस म्हणजे मधले जी दिसते, फिलिंग द ऑप्शन फॉर्म, हा ऍडमिशन प्रोसेसचा आत्मा आहे. म्हणजे तुमचे मार्क किती येऊ देत, तुम्ही डोकं शांत ठेवून काळजीपूर्वक अभ्यास करून ऑप्शन फॉर्म जर भरला तर तुम्हाला टॉपचं कॉलेज मिळू शकतं. ही स्टेप मधली ऑप्शन फॉर्म भरणे. इथं काय करायचं असतं, कॉलेजचं नाव, ब्रँचचं नाव तुम्हाला ते डिसेंडिंग ऑर्डर ऑफ प्रेफरन्सेस मध्ये द्यायचं असतं. त्याच्यानंतर कॅप राऊंड, सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस, ऑनलाईन पद्धतीने राऊंड 1, राऊंड 2, राऊंड 3 वेगळे वेगळे राऊंड होतात आणि त्यातून तुम्हाला ऍडमिशन प्रोसेस मध्ये भाग घेता येतो. आणि सगळ्यात शेवटी जे काही तुमचं कॉलेज, याच्यानंतर अजून एक राऊंड होतो, तो म्हणजे ऑन दी स्पॉट राऊंड किंवा स्पॉट राऊंड. ज्या काही जागा शिल्लक असतील त्या काउन्सिलिंग पद्धतीनं 1 बाय 1 बोलवून ऍडमिशन प्रोसेस होते. आणि सगळ्यात शेवटी जे कुठलं कॉलेज राहील तिथं जाऊन ऍडमिशन घ्यायचे, फीस भरायचे, आय कार्ड घ्यायचे आणि घरी यायचे. एवढी सोपी ऍडमिशन प्रोसेस असणार. साधारण जूनच्या फर्स्ट वीक पासून ही प्रोसेस चालू होईल आणि गणपती होईपर्यंत ही ऍडमिशन प्रोसेस चालते. गणेशोत्सव झाला की कॉलेजचा पहिला दिवस असतो. साधारण अशा पद्धतीनं ही दरवर्षी ऍडमिशन प्रोसेस चालते. त्यामुळं आज तारीख आहे 13 तारखेला आपण चर्चा करतोय. साधारण पुढच्या 8 दिवसामध्ये रिझल्ट तुम्हाला कळणारच आहे सीईटीचा आणि तुम्ही सगळेजण ह्या प्रोसेसमध्ये येणार. रिझल्ट लागल्या ऑनलाईन ऍप्लिकेशनचं पोर्टल सुरू होतं. आपला फॉर्म आपण स्वतः भरा. कुठल्याही इंटरनेट कॅफेला भरायला सांगू नका. फॉर्म भरताना मदत सगळ्यांची घ्या पण स्वतःच्या हातानेच फॉर्म भरा.
कारण ऍडमिशन तुमचं स्वतःच आहे. एखादी क्षुल्लक चूक महागात पडू शकते, त्यामुळं आपला फॉर्म हा स्वतःच भरणं गरजेचं आहे. जो काय तुम्ही आयडी पासवर्ड तयार केलेला आहे तो कृपया कुणालाही सांगू नका. स्वतः लक्षात ठेवा, स्वतःही विसरू नका, असं करू नका. तो आयडी पासवर्ड इतर कुणालाही शेअर करायचा नाही. आता आपण ऑप्शन फॉर्म बद्दल चर्चा करू. नक्की जो मी तुम्हाला सांगितला महत्वाचा रोल आहे ऍडमिशन प्रोसेस मध्ये प्रेफरन्स फॉर्मचा, तो कशा पद्धतीने असतो. तर हा ऑप्शन किंवा प्रेफरन्स म्हणजे काय असतं. इट इज न्यूमरिक कॉम्बिनेशन ऑफ रिजन, कॉलेज अँड कोर्स कोड. प्रत्येक रिजनला एक कोड आहे, प्रत्येक कॉलेजला एक कोड आहे आणि प्रत्येक ब्रँचला एक कोड आहे. मी उदाहरणासाठी मेकॅनिकल ब्रँचचा एक्झाम्पल घेतलेलं आहे. समजा गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे सीओई, त्यांना एक कोड दिलेला आहे. त्याच्याऐवजी पुणेला एक आधी कोड दिलाय 6 नंबरचा, पूर्वी होता. आता हे सगळे कोड बदललेले आहेत. यावर्षी पुन्हा सगळे फ्रेश कोड तुम्हाला बघायला मिळतील. उदाहरणासाठी पुणे रिजनचा 6 कोड, सीओईपीचा कॉलेज कोड 6006, कोर्स कोड 61210. अशा पद्धतीनं हे कोड असणार आहे. आणि या सगळ्याचं कॉम्बिनेशन म्हणजे एक प्रेफरन्स, एक कोड. असे कमीत कमी एक आणि जास्तीत जास्त 300 चॉईसेस तुम्ही देऊ शकता. कॉलेज किती आहे? 385 महाराष्ट्र सीईटी सेलच्या अंतर्गत. तुम्हाला द्यायचे ऑप्शन्स किती? कमीत कमी एक, जास्तीत जास्त 300. आता 300 अलाउड आहेत म्हणून 300च्या 300 द्यायचे नाहीत. नाहीतर तुम्ही लिस्ट करून बसता कागदावर मोठीच्या मोठी. असं नाही. आपले मार्क बघायचे, आपलं योग्यता ज्या कॉलेजला आहे त्या कॉलेज पर्यंतचे साधारण 20 ऑप्शन, बेस्ट 20 ऑप्शन निवडायचे आणि तेवढेच द्यायचे. कारण फॉर्म भरण्याची प्रोसेस सुद्धा किचकट आहे. त्याच्यामध्ये त्या वेबसाईटचा प्रॉब्लेम असतो, ती हँग झालेली असते आधीमध्ये. कारण एकाच वेळी सगळे विद्यार्थी परीक्षा त्या ऍडमिशनचा फॉर्म भरत असतात. त्यामुळे टॉप 20 बेस्ट ऑप्शन आपण जास्तीत जास्त 40च्या वर फॉर्म भरायचे, ऑप्शन्स द्यायचे नाही. आणि अशा पद्धतीने तुम्हाला ते ऑप्शन फॉर्म भरायचं आहे. ते सुद्धा तुम्हाला समजावून सांगतो. एका विद्यार्थ्याला समजा 9 ऑप्शन दिले, तर ऍडमिशन प्रोसेस कशी असणार बघा, खूप इंटरेस्टिंग आहे. 1 ते 9 ऑप्शन त्यानं दिलेले. आता ह्याच्यामध्ये कॉलेजचं नाव दिसत नाही, हे डायरेक्ट कोड दिसतं, बरोबर. आता पहिला राऊंड झाला तर पॉसिबिलिटी काय काय? एक तर ऍडमिशन मिळेल किंवा नाही मिळणार, दोन्हीपैकी एक, बरोबर. तर आपण गृहीत धरू की ऍडमिशन मिळाली. तर ऍडमिशन मिळाल्यानंतर त्याच्याकडे 2 पर्याय आहेत. एक तर ते ऍडमिशन लॉक करायचं म्हणजे फ्रीज करायचं, म्हणजे मला ते कॉलेज आवडले मी लॉक करतो. किंवा दुसरी कॅटेगरी बेटरमेंट, तात्पुरत्या स्वरूपात ते कॉलेज ऍक्सेप्ट करतो आणि बेटरमेंटसाठी जातो. पुढच्या राऊंड मध्ये मला ते अपग्रेड करायचं आहे. असे 2 पर्याय तुमच्या समोर असतात. मग आपण ते बघू. समजा पहिला विद्यार्थ्याला जो फॉर्म भरला त्याला 8 नंबरचं कॉलेज अलॉट झालं, ऑप्शन नंबर 8. मग त्याच्या समोर पर्याय आहे फ्रीज. त्याला ते फ्रीज करायचं, लॉक करायचं. म्हणजे तो काय म्हणतोय, माझ्या मार्कानुसार, माझ्या आवडीनुसार मला हे कॉलेज मिळाले, ते मला आवडले, आय विल लॉक इट. सो ही विल ऍक्सेप्ट फ्रीज ऑप्शन, ही विल पे दी रजिस्ट्रेशन फी अँड ऍडमिशन प्रोसेस इज ओव्हर. राऊंड मधून तुम्ही बाहेर पडता. हे झालं फ्रीज एक्झाम. लक्षात आलं सगळ्यांच्या. पण समजा त्या विद्यार्थ्याला वाटलं मला सेकंड राऊंडला पण ट्राय करायचं आहे, तर सेकंड राऊंडला ट्राय करण्यासाठी त्याच्याकडे आहे बेटरमेंटचा ऑप्शन, तो तुम्ही घेतला. तर बेटरमेंट मध्ये काय, लक्ष देऊन बघा, दिसते सगळ्यांना स्क्रीनवर, कारण ही स्लाइड महत्वाची. ऑप्शन नंबर 1 to 7 पुन्हा चेक होईल. ऑप्शन नंबर 1 to 7 पुन्हा चेक होईल. आणि जर त्याला समजा गृहीत धरू की 4 नंबरचं ऑप्शन त्याला सेकंड राऊंडला अलॉट झालं, तर ऑटोमॅटिक 8 नंबरचं कॅन्सल होईल आणि 4 नंबरचं त्याला दिलं जाईल. परत जर तो विद्यार्थी म्हणला मला आता 4 नंबर नको, मला माझं 8 नंबर द्या, चालणार नाही. आता 4 नंबरच घ्यावं लागेल. त्यामुळं फॉर्म भरताना काळजीपूर्वक भरावं लागतं. सेकंड राऊंड झाला,
परत तुम्ही थर्ड राऊंडला बाय डिफॉल्ट बेटरमेंटला जाता. थर्ड राऊंडला काय झालं, 4चं परत समजा 2 वर गेला, अजून वरती सरकला, परत तुम्हाला ते 2 नंबर घ्यावा लागेल किंवा फ्रीज करावं लागेल, दोन्हीपैकी एक. परत ती बेटरमेंट झाली, तुम्ही ते घेतलं. म्हणजे ऍट द एंड ऑफ थर्ड राऊंड आधी तुम्हाला पहिल्या राऊंडला कुठलं मिळालं, 8 नंबरचं कॉलेज. सेकंड राऊंडला कुठलं मिळालं, 4 नंबरचं कॉलेज. आणि थर्ड राऊंडला कुठलं मिळालं, 2 नंबरचं कॉलेज. आणि ते तुमचं फायनल कॉलेज झालं. आणि अशा पद्धतीने ही ऍडमिशन प्रोसेस संपली. यातून पण जर काही कॉलेजेसमध्ये जागा शिल्लक असतील तर त्या ऑनलाईन पद्धतीने पण भरल्या जातात आणि ऑफलाईन पद्धतीने पण भरल्या जातात. हा डिसिजन ते त्या कॉलेजचे प्रिन्सिपल वेळोवेळी घेत असतात, ज्याला स्पॉट राऊंड म्हणतात. आणि या स्पॉट राऊंड मध्ये सुद्धा तुम्हाला ऍडमिशन चांगल्या कॉलेजला, चांगल्या ब्रँचला मिळू शकते. जे विद्यार्थी पेशन्स ठेवतात त्यांना ही संधी आपण चांगल्या पद्धतीनं मिळवू शकतो. आता मगाशी मी तुम्हाला ऑटोनॉमस कॉलेज आणि नॉन ऑटोनॉमस कॉलेज याच्याबद्दल आपण एका ठिकाणी डिस्कशन मध्ये 2 शब्द आलते. तर टाइप्स ऑफ इन्स्टिट्यूट काय हे आपल्याला माहित पाहिजे. कारण काय होतं, ऍडमिशन तर मिळतं, पण ऍडमिशन घेतल्यावर कळतं की त्या कॉलेजची फी मला परवडणारीच नाही. म्हणजे मगाशी मी ज्या कॉलेजचं उदाहरण दिलं, विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पुणे, त्या कॉलेजची फी साधारण 2 लाख रुपये. नॉर्मल फीस त्याची किती, 2 लाख. एखादा हुशार विद्यार्थी असतो, त्याला पहिल्या राऊंडला ते ऍडमिशन मिळते, कारण ते ऑटोनॉमस कॉलेज आहे. त्याला होम युनिव्हर्सिटी आणि अदर दॅन होम युनिव्हर्सिटी असा क्रायटेरिया बेनिफिट वेगळा नाही. सगळ्या सीट स्टेट लेवलच्या असतात. महाराष्ट्रातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यातला विद्यार्थी तिथं अप्लाय करू शकतो. मग समजा एखादा नंदुरबारचा हुशार विद्यार्थी आहे, त्याला त्याच्या मार्कानुसार त्याला समजा 99% आले आणि त्याला VIT कॉलेज मिळालं, कम्प्युटर ब्रँच मिळाली, तो एवढ्या लांबून तिथे येतो. तिथं आल्यावर त्याला कळतं की ती फी मला परवडणारी नाही. त्यामुळं फॉर्म मध्ये कॉलेजचं नाव टाकण्याआधी त्या कॉलेजची सगळी माहिती आपल्याकडे असणं गरजेचं आहे. अशा टाइप्स कुठल्या कुठल्या आहेत, गव्हर्नमेंट एडेड म्हणजे वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगली, ते कसलं कॉलेज आहे, ते गव्हर्नमेंटचं नाही, ते गव्हर्नमेंट एडेड कॉलेज. त्याचे फी स्ट्रक्चर हे गव्हर्नमेंट कॉलेज पेक्षा थोडस वेगळं असतं. आणि हे तुम्हाला त्या त्या कॉलेजच्या वेबसाईटवर बघायला मिळतं. त्या त्या शिक्षण शुल्क समिती जी पूर्वी समिती होती त्याचं नाव आता बदललंय फी रेग्युलेटरी ऑथॉरिटी FRA. त्या वेबसाईटवर महाराष्ट्रातील प्रत्येक कॉलेजच्या फी स्ट्रक्चर तुम्हाला अवेलेबल आहे, ते तुम्ही चेक करू शकता. युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट म्हणजे शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांचं एक सेपरेट डिपार्टमेंट आहे इंजिनिअरिंगचं, त्याला म्हणायचं युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट. मुंबई विद्यापीठाचं टेक्नॉलॉजी डिपार्टमेंट आहे, पुणे विद्यापीठाचं टेक्नॉलॉजी डिपार्टमेंट आहे. म्हणजे विद्यापीठचा एखादा विभाग हा इंजिनिअरिंग कॉलेज म्हणून काम करत असतो. ही एक कॅटेगरी आहे. परत आहे युनिव्हर्सिटी मॅनेज्ड, जसं UICT कॉलेज आहे मुंबईचं. युनिव्हर्सिटी मॅनेज्ड अनएडेड म्हणजे कॉलेज युनिव्हर्सिटीतला विभाग आहे, पण सेल्फ फंडिंग आहे, जिथे गव्हर्नमेंटचे कुठलेही कन्सेशन नाहीये, फी त्यांची जास्त असते. असे वेगळे टाइप्स आहेत. मायनॉरिटी कॉलेजेस आहेत, ऑटोनॉमस कॉलेजेस आहेत, नॉन ऑटोनॉमस कॉलेजेस आहेत. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आधी माहित पाहिजेत फॉर्म भरण्याच्या पूर्वी, तर आणि तरच तुम्हाला त्याचा बेनिफिट होऊ शकतो. याच्यानंतर एका महत्वाच्या गोष्टीवर आपण चर्चा करणार आहे, ते म्हणजे मॅनेजमेंट कोटा ऍडमिशन घ्यायची का नाही घ्यायची. तर बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असा प्रश्न असतो की मला किती स्कोअर मिळेल हे माहित नाहीये, मग मी मॅनेजमेंट कोटामध्ये ऍडमिशन घेऊन माझी सीट बुक करू का, प्रोव्हिजनल ऍडमिशन घेऊ का. तर ज्याला गॅरंटी आहे की स्कोअर कमीच येणार आहे, अशा विद्यार्थ्यांनी ऍडमिशन प्रोसेसची वाट अजिबात बघू नका. तुमच्या आवडीचं जे कुठलं कॉलेज असेल त्या कॉलेजच्या मॅनेजमेंटमध्ये तुम्ही भेट घ्या आणि ताबडतोब मॅनेजमेंट कोटा ऍडमिशन कन्फर्म करा. त्याचा एक फायदा आहे, आवडीची ब्रँच मिळेल, आवडीचं कॉलेज मिळेल. एक तोटा आहे, सरकारची कुठलीही फी सवलतीची योजना मिळणार नाही, कुठलीही स्कॉलरशिप मिळणार नाही, पण कॉलेज आणि ब्रँच मनासारखी मिळेल. जेवढे जेवढे कॉलेजेस आहेत, म्हणजे सोलापूरचे असू देत, म्हणजे गव्हर्नमेंट कॉलेज सोडून, सोलापूरचे असू देत, पुण्याचे असू देत, सांगलीचे असू देत, मुंबईचे असू देत, जेवढे जेवढे प्रायव्हेट कॉलेजेस आहेत त्या सगळ्या कॉलेजेसची मॅनेजमेंट कोटा प्रोसिजर ऑलरेडी सुरू आहे.
तुम्ही त्यांच्या मॅनेजमेंटला अप्रोच होऊ शकता आणि मॅनेजमेंट कोटा ऍडमिशन घेऊ शकता. तुम्हाला जर ह्या संदर्भात काही मदत पाहिजे असेल तर तुम्ही कार्यक्रम संपल्यानंतर आमच्या टीमशी संपर्क साधा, ते तुम्हाला मदत करतील. तुम्हाला त्या संदर्भात पूर्णपणे सगळा सपोर्ट जो आहे तो ऍडमिशन सजेशनच्या वतीनं देण्यात येईल, त्याचा तुम्ही बेनिफिट घेऊ शकता. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आहे की कॉलेज कसं निवडायचं. सुरुवातीची स्लाइड आठवा, त्याच्यामध्ये कन्फ्युजनच्या पॉइंट मध्ये मी एक सांगितलेलं की आम्ही कॉलेज कसं निवडायचं ह्याच्याबद्दलच आम्हाला अजून पॅरामीटर्स माहित नाहीत किंवा कन्फ्युजन. सो द प्रोसेस इज व्हेरी इझी. यू हॅव टू जस्ट चेक 3 पॅरामीटर्स. फर्स्ट पॅरामीटर, वाय यू आर इंटरेस्टेड इन इंजिनिअरिंग. म्हणजे एक स्लाइड दाखवलेली, ब्रँचला महत्व द्यायचं का कॉलेजला महत्व द्यायचं. आठवते सगळ्यांना? ब्रँचला कधी महत्व द्यायचं आहे? जर हायर एज्युकेशन करायचं असेल किंवा सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये जायचं असेल तर ब्रँच, आणि जॉब पाहिजे असेल किंवा बाकीच्या गोष्टीचं टार्गेट असेल, व्यवसाय चालू करायचा असेल, स्टार्टअपची कन्सेप्ट डोक्यात असेल तर कशाला महत्व द्यायचंय? कॉलेज. बरोबर. हे पॅरामीटर म्हणजे आउटकम नक्की काय विद्यार्थ्याच्या डोक्यात आहे हे आधी पालकांच्या आणि विद्यार्थ्यांचं क्लिअर पाहिजे. मग ह्याच्यानंतर जे कुठलं कॉलेज तुम्ही बघाल त्याचा अकॅडमिक एक्सलन्स म्हणजे त्या कॉलेजची ग्रेड माहीत असणं गरजेचं. आता ग्रेडिंग 3 प्रकारचं आहे. टेक्निकल इन्स्टिट्यूटचं ग्रेडिंग पहिलं आहे नॅक ग्रेड, दुसरं आहे एनबीए, तिसरं आहे NIRF. या 3 ग्रेड त्यांच्या वेबसाईटवर तुम्हाला बघायला मिळतील. त्या चेक करणं गरजेचं आहे. आता नॅक A, B, A+ अशा कॅटेगरीज असतात. साधारण आपण A किंवा A+ दर्जाचं कॉलेज निवडलं पाहिजे. NIRF मध्ये पहिल्या 300 मध्ये जर ते कॉलेज असेल तर ते निवडलं पाहिजे ऑल ओव्हर इंडियामध्ये. आणि NBA याच्यासाठी ग्रेड नसते, पण NBA अक्रेडिटेशन 3 वर्ष किंवा 5 वर्ष असं त्या ब्रँचला मिळालेलं असतं. त्या कॉलेजच्या वेबसाईटवर तुम्हाला दिलेलं असतं की आमच्याकडील कम्प्युटर इंजिनिअरिंग ब्रँच 3 वर्षासाठी NBA अक्रेडिटेशन मिळालेली आहे. अशा तुम्ही ते कोर्स चेक करू शकता. हे झालं वेबसाईटवरचं चेक. पण खऱ्या अर्थानं अकॅडमिक एक्सलन्स आहे का नाहीये ते कसं कळेल? त्यासाठी तुम्हाला त्या कॉलेजला प्रत्यक्ष व्हिजिट करावी लागेल आणि तिथल्या शिक्षकांना भेटायचंय का? अजिबात नाही. आता समजा मी एखाद्या कॉलेजचा फॅकल्टी आहे आणि तुम्ही मला विचारलं तुमचं कॉलेज कसं आहे तर मी सांगणार आहे का आमचं कॉलेज चांगलं नाहीये? मी चांगलंच सांगणार. पण तुम्ही जर त्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांना विचारलं तर ते खरं सांगतात. विद्यार्थी कधीच खोटं बोलतात. आता बाकलीवाल क्लासेसच्या विद्यार्थ्यांना विचारलं मी बाकलीवाल ट्युटोरियल्स लावू का? खरं सांगतील ना लावा किंवा लावू नका. बरोबर ना सिन्हा सर? इमिजिएटली स्टुडंट विल आन्सर. सो स्टुडंट्स रिव्ह्यू इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्यामुळे तुम्हाला त्या कॉलेजला व्हिजिट करायचे आणि तो रिव्ह्यू स्वतः गुगलचे रिव्ह्यू हे मॅनेज केलेले असू शकतं. त्यामुळे ते न बघता ऑन कॅम्पस ऑन फील्ड त्या ब्रेकमध्ये मुलांशी बोलायचंय. त्या कॅन्टीन मध्ये जाऊन तिथं प्रत्यक्ष मुलं जे काही चर्चा करतात ती ऐकायचे आणि त्याच्यानंतर ज्या काही तुम्हाला वाईज मिळतील त्याच्यानुसार ठरवायचंय हे कॉलेज माझ्यासाठी सुटेबल आहे का नाही. हा झाला अकॅडमिक एक्सलन्सचा पॉईंट. त्याच्यानंतर पुढे आहे रिसर्च अँड इनोव्हेशन. आपल्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये कुठला ना कुठला तरी एक सायंटिस्ट दडलेला असतो. तो लहानपणापासून दडलेला. मग त्याच्या कल्पनांना वाव मिळण्यासाठी रिसर्च आणि इनोव्हेशनचं वातावरण त्या कॉलेजमध्ये आहे का हे चेक करायचं. तिथं गव्हर्नमेंट फंडेड प्रोजेक्ट आहेत का, इंडस्ट्री फंडेड प्रोजेक्ट आहेत का, मुलांना लाईव्ह प्रोजेक्टवर काम करायला मिळतं का, हे सगळं खात्री करायची आहे. आणि सगळ्या कॉलेजेसनी हे चालू केलेलं आहे. त्यामुळे बऱ्यापैकी प्रत्येक इन्स्टिट्यूट रिसर्च आणि इनोव्हेशनवर भर देते. त्यामुळं जे कॉलेज अशा गोष्टी करतात ते तुम्ही निवडलं पाहिजे. त्याच्यानंतर पुढे आहे स्किल डेव्हलपमेंटचे प्रोग्राम. आता स्किल डेव्हलपमेंटचे प्रोग्राम जर असतील, चांगल्या पद्धतीने राबवत असतील तर त्या कॉलेजमध्ये
प्लेसमेंटची गॅरंटी असते. प्लेसमेंट म्हणजे तिसऱ्या वर्षाला असतानाच मिळणारी नोकरी. ती कुठं असते? जर तुम्ही त्या कॉलेजमध्ये स्किल डेव्हलपमेंटचे प्रोग्राम घेतले. अशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टी होत असतात. त्याच्यानंतर प्लेसमेंट. त्या कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या नोकऱ्या कुठल्या कुठल्या कंपन्या तिथे येतात, ती मुलं कुठल्या कुठल्या कंपनीमध्ये सिलेक्ट होतात, त्यांना मिळणारा पगार, वार्षिक पॅकेज किती आहे, ऍव्हरेज पॅकेज किती आहे, मिनिमम पॅकेज किती आहे, हायेस्ट पॅकेज किती आहे, या सगळ्या गोष्टींची माहिती त्या कॉलेजच्या वेबसाईटवर तुम्ही करू शकता. किंवा स्वतः त्या कॉलेजमधील ट्रेनिंग प्लेसमेंट डिपार्टमेंट नावाचा वेगळा विभाग असतो, तिथे जाऊन तुम्ही खात्री करू शकता. आणि हे सगळ्यात महत्वाचं आहे, जिथं स्किल डेव्हलपमेंट चांगलं आहे, जिथं ग्रेड चांगली आहे, त्या कॉलेजमध्ये प्लेसमेंट ह्या चांगल्याच असतात. अशा पद्धतीने हे पॅरामीटर लक्षात ठेवायचे. आता पालकांसाठी महत्वाची स्लाइड. बाकी सगळं ठीक आहे, तर ऍडमिशन प्रोसेसला डॉक्युमेंट कुठली लागणार आहे आणि ती डॉक्युमेंट रेडी असतील तर तुम्हाला स्कॉलरशिपच्या सगळ्या योजनांचा फायदा घेता येतो. आयत्या वेळी डॉक्युमेंट मिळत नाहीत. अजून आपल्या हातामध्ये वेळ आहे, आपण अजून सुद्धा डॉक्युमेंट तयार करून घेऊ शकतो. डॉक्युमेंट खूप महत्वाचे आहे, लक्षात ठेवायला सोपी आहे. बघा, पहिले 3 डॉक्युमेंट सगळ्यांच्याकडे असणारच आहे. 10वीची मार्कशीट ऑलरेडी आहे, 12वीची मार्कशीट ऑनलाईन प्रिंट सगळ्यांच्या मोबाईलमध्ये आहे, हार्ड कॉपी काही दिवसात मिळणार आहे. एंट्रन्स एक्झामचा स्कोर कार्ड तुम्हाला तुमच्या लॉग इन मधून मिळणार आहे. मग सीईटी असो, जेई असो, पेरा सीईटी असो, जे कुठले असो ते मिळणारच आहे. त्यामुळे मार्कशीटचं टेन्शन नाही. परत आहे लिव्हिंग सर्टिफिकेट. लिव्हिंग सर्टिफिकेट कोण देणार आहे? तुमचं ज्युनियर कॉलेज तुम्हाला लिव्हिंग सर्टिफिकेट देणार आहे. त्याच्यानंतर नॅशनॅलिटी सर्टिफिकेट आणि डोमिसाईल सर्टिफिकेट हे अत्यंत आवश्यक डॉक्युमेंट आहे. कारण मी तुम्हाला मुद्दा सांगितला मगाशी, महाराष्ट्रीयन विद्यार्थी कसा डिफाईन होणार आहे? महाराष्ट्र डोमिसाईल सर्टिफिकेट असेल तर जन्मानं महाराष्ट्रीयन पाहिजे किंवा रहिवासानं महाराष्ट्रीयन पाहिजे. हे डॉक्युमेंट महत्वाचं आहे. आता सोलापूर जिल्हा जो आहे हा कर्नाटक बॉर्डरशी संलग्न असलेला जिल्हा आहे. काही विद्यार्थ्यांचा जन्म कदाचित कर्नाटकातला असू शकतो आणि त्याच्याकडे जर महाराष्ट्र डोमिसाईल सर्टिफिकेट नसेल तर ऍडमिशनला अडचण येऊ शकते. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र डोमिसाईल सर्टिफिकेट रेडी करून घ्या. त्याला पर्याय पण सांगतो. समजा महाराष्ट्र डोमिसाईल सर्टिफिकेट अवेलेबल नसेल तर ऑप्शन नंबर 1, लिव्हिंग सर्टिफिकेटवर जन्म ठिकाण महाराष्ट्रातलं आहे हे लिहिलं पाहिजे, तरी चालू शकतं, मग डोमिसाईलची गरज नाही. किंवा ओरिजिनल बर्थ सर्टिफिकेट ज्याच्यावर मेन्शन असेल की जन्म हा महाराष्ट्रात आहे ते चालू शकेल. असे हे पर्याय त्याला आहेत. नॅशनॅलिटी सर्टिफिकेट पण गरजेचं आहे. सर्टिफिकेट ऑफ इंडियन नॅशनॅलिटी. आता महाराष्ट्र शासनाने त्या दोन्हीला कंबाईन सर्टिफिकेट आपल्याकडे मिळतं. सर्टिफिकेट ऑफ एज, नॅशनॅलिटी, डोमिसाईल. ते तुमच्याकडे ऑलरेडी असेलच, नसेल तर ते तयार करून घ्या. 7 दिवसांमध्ये ते तयार करून मिळतं, प्रोव्हाइडेड तुमच्याकडे सगळे सपोर्टिंग डॉक्युमेंट. हे 1 ते 6 डॉक्युमेंट सगळ्या विद्यार्थ्यांना कंपल्सरी लागणारच आहे. त्याच्यानंतर इन्कम सर्टिफिकेट. जर तुम्हाला स्कॉलरशिप योजनांचा फायदा घ्यायचा असेल तर तहसीलदारांनी दिलेलं इन्कम सर्टिफिकेट लागणारच आहे. आणि मागच्या वर्षीपर्यंत त्याची उत्पन्नाची अट सर्व मार्गाने मिळून 8 लाख तुमच्या फॅमिलीचं इन्कम पाहिजे. आता तो 15 लाखापर्यंत वाढवलाय. तर तुम्ही जेवढा कमीत कमी मिळेल तेवढा घ्या, त्याचा बेनिफिट तुम्हाला होणार आहे. त्यानंतर जे विद्यार्थ्यांना कास्ट रिझर्वेशनचं बेनिफिट घ्यायचं आहे त्यांच्यासाठी 8, 9, 10 महत्वाचे डॉक्युमेंट. कास्ट सर्टिफिकेट लागेल, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट लागेल आणि नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट सुद्धा लागेल. हे कधी लागणार आहे? ऍप्लिकेशन करताना हातात लागणार आहे, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर आधार कार्ड, 4थीतला फोटो असतो आधार कार्डवर, तो अपडेट करून घ्या, ते सगळ्यात महत्वाचं आहे.